14 सप्टेंबरच्या तुमचं आमचं सेम असतं या एपिसोडमध्ये गौरीच्या घरी गणपती पूजनाची लगबग सुरू असते। डॉक्टर देशपांडे गौरीच्या घरी भेट देऊन तिनं केलेल्या फराळाचं कौतुक करत ईशान देशमुखला देखील त्याच्या भूमिकेसाठी मदत कर असा सल्ला देतात। गौरीची आई गौरीकडे मिहीरचा विषय काढते, पण गौरी त्याच्यासोबत फारसा परिचय नसल्याचं सांगून त्याची प्रोफाईल सोशल साईट्सवर फाइंड आउट करीन असं समजावते। ईशानचे आई वडील त्याला गणपतीसाठी घरी येण्याचा आग्रह करतात, पण ईशान सध्या शूटिंगमध्ये व्यस्त असल्याचं सांगून सध्या ते पॉसिबल नाहीये असं देखील सांगतो। गौरीनं बनवलेल्या मोदकाच्या नैवेद्यात ज्या घरच्या सदस्याला मोदकात नाणं सापडेल त्या व्यक्तीच्या सर्व इच्छा आणि मनोकामना पूर्ण होतील असं गौरी सर्वांना सांगते। तिच्या आईला हे नाणं सापडल्यामुळे गौरीचं मिहीर सोबत लग्न होण्याची इच्छा ती मनोमन व्यक्त करते। त्याच दिवशी आपल्या मैत्रिणींना स्टडी प्रोजेक्टच्या सबमिशन मध्ये गौरी मदत देखील करते। तुमचं आमचं सेम असतं या प्रोग्रामचे लेटेस्ट अपडेट्स आम्ही आपल्याला रोज देत राहणार आहोत, त्यासाठी पाहत राहा राजश्री मराठी। नमस्कार, मी स्वप्नील जोशी आणि तुम्ही बघताय राजश्री मराठी।